अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैशी हो व्यूवर्स, सगली बेसाव ना। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हाव? उम्मीद करताय बेस असाल। रिव्हर्स नमस्कार. आज तुम्हाला एक नवीन दाखवणार आहे. आम्ही जे जे काय करणार आहोत ते नवीन दाखवणार आहोत. आम्ही ज्या वेळेला कलकत्त्याला गेलो होतो, मागे हां बोला. कलकत्त्याला गेलो होतो तर त्यावेळेला मी एक केळीचा झाड आणला होता. असा बुटका झाड आहे आणि असा जाडा बुंदा होतो आणि त्याच्यावर असा एवढा एवढा फणा पडतो केळीचा आणि वीजभरपेक्षा मोठ्या मोठ्या केळी येतात. म्हणजे तो फणा येतो तो चांगला मोठा असतो आणि उंच केळी होत नाही. तो आणलेला तर आणल्यानंतर आम्हाला त्याचं उत्पन्न थोडं भेटला. पण असं झालं आहे की शेणखत वगैरे टाकून आपण ज्या वेळेला मुंबईला जातो तर त्यावेळेला झाडाला पाणी भेटत नाही. तर मग वाळवी आणि बारीक बारीक मुंग्या असतात किडीसारख्या, तर त्या बोंद्यामध्ये ते खाऊन 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 त्याची वाढ होत नाही. म्हणून ते जे काय त्या केळीचे काय नवीन नवीन फोक आलेले आहेत, तर ते फोक आम्ही आज काढणार आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी लावणार आहोत. हे बघा सगळ्यांनी बघा, ही कलकत्त्याचं झाड आहे. त्याला बोलतात केल्याचं झाड, बनाना ट्री. ते बनाना प्लांट आहे, आता लहान आहे. ते बनाना प्लांटेशन आज आम्ही लोक तुम्हाला दाखवणार आहोत. दिलीपबाई आणि मी, आम्ही लोक आज हे रोपटे जे हे प्लांट आहात ते काढून दुसऱ्या जागेवर शिफ्ट करणार आहोत. ते तुम्ही बनवून द्या आमच्या व्हिडिओवर. इन्शाल्लाह तुम्हाला बराबर कामिल आम्ही प्लांटेशन कैसा करता ती दाखव. चला मग बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. ही केळीची रोपं आलेली आहेत ते तुम्हाला दाखवतो मी, कारण रोपं अशी भरपूर आलेली आहेत. त्याच्यामुळे केळीचा झाड हा त्याला वाव मिळत नाही मोठा व्हायला, म्हणून ती केळी काढायची आणि आपण दुसऱ्या ठिकाणी लावायची. तर ते प्रोग्राम आहे आज आम्ही करणार आहोत. तर हे बघा रिवर्स, हे बघा ही केळीची झाड आहे. ते बघा, हा एक रोपटा आहे, हा एक रोपटा आहे, परत हा बघा इथं आतमध्ये एक आहे, हा एक रोपटा आहे आणि त्याच्या पलीकडं हा एक रोपटा आहे. तर ही केळी एकत्र आलेली आहे, त्याच्यामुळे एकत्र आलेली आहेत ही केळी. त्याच्यामुळे जे केळी वाढ होणार आहे ती वाढ होणार नाहीत आणि मग केळी आपल्याला चांगल्या प्रकारे फणा वगैरे पडणार नाही. म्हणून ही केळी आपण काढून तिथे एक एक ठेवायचं, केळीचं झाड ठेवायचा. बाकीच्या ठिकाणी आपल्याला जिथं सोयीस्कर असेल त्या ठिकाणी ती लावून त्याला खतपाणी घालून त्याचा वाढ होत असते आणि त्याचा उत्पन्न आपल्याला मिळत असतो. तर आज हे आम्ही काम करणार आहोत त्याचा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. खोदियाचं काम चालू झालं आहे. ते साईडशी खोदिया लागते.
वाडीतला बाग बगीच्यातला कामं करायला लागला की मच्छरच्या वरती आखरी तवनी येते. हो मच्छर मोप असते. नाव जीवर घेते ती. रिवाज ती केळे लावलेली आहेत, ती खोल लावलेली आहेत, त्याच्यामुळे आपल्याला खड्डा मोठा काढावा लागणार आहे. तर त्याच्यामध्ये काही दगडं पण आहेत, ते आता लावलेली आहेत, ती पसरली आहेत ना, तर साईडला आपण खड्डा पहिला बारीक मारलेला, त्याच्यानंतर जी दगडं असतात ती केळी आता त्याची वाढ होत नाही. त्याचं कारण तेच दगडं, किडमुंगी आणि वाळवी. हे बघा त्याच्यामुळे ते बघा दगड काढला आहे बघा, ही अशी दगडं असतात, तर त्याच्यामुळे केळीची वाढ होत नाही. तर त्याच्या बाजूला ना दुसरा फोक फुटण्यासाठी अजून खड्डा मोठा असेल आणि चांगली भुसभुशीत माती टाकली तर त्या केळीचा उत्पन्न चांगला मिळतो. ते बघा त्या नासरभाई आता खोदत आहेत, खाली दगडं वगैरे आहेत, त्याची वाढ होत नाही. त्यासाठी आम्हाला हे प्रयत्न करावे लागतात. ते बघा मोठा आहे दगड, माती काढायला पाहिजे. खापी नाही का आपल्याकडे? खापीने माती काढली. आज कधी जप्पाचं असलं काही रोल नाही, गळी लागलेत कामाला आणि मला काही काम नाही करून देतात. बैसूया बघूया आणि बंधातला पण काय अर्ज आहे अजिबात हे गडी मला काम करून देत नाही. आणि जरा इकडे बघा काय आहे, आमच्या दिलीप बाईला मागूनच मुंबईला करमत नाही. यासाठी अशी खटापटा आणि नटा करायला त्यांना तिकडे मिळत नाही. तेव्हा गावात ते आल्याच्या नंतर जाग्यावर बसून नसतात. हे ऐशे डोंडे खोदकाम, शेती, वाडी, भावरा, चरू, सगळी कामं त्यांना मुंबईला बसल्या खोलीतलं त्यांना सुचत असतात. दिमागात त्यांच्या ते बाजू फिरत असतात. बघून दिलीपभाई धाव धरतात, पल धरतात गावाची. तर काही बुराई नाही आहे त्या कामातला. माशाल्लाह जितके तुम्ही काम करत राहाल तितके फिट राहाल. आणि अल्हम्दुलिल्लाह दिलीपभाई सेहत या बात अल्लाचा करम आहे की दिलीपभाई सगळ्यांची दुआ आहे आणि दिलीपभाई कामच करत राहतात. तुम्ही सगळ्यांनी दुआ द्या त्यांच्यासाठी. तो पुढे दगड आहेत बघा, पुढे हा इकडे पण आहे, थांबा. ते काढले मी सर्व, ते काढले मी. ते तो पुढे आहे बघा, पुढे दगड आहे. पाराही पाहिजे त्याला. मग दिलीपभाई त्याची जी ही हात ना गुंडाळू जर त्याला आपण हॅमर मारला मतलब हे कुदला काय त्याला बोलतात, कुदला ना हो मारला ते जड तुटले ते त्याला काही नुकसान नाही होणार? नाही चालते, जड कापाले तरी चालेल. हो ते वाढतात फटाफट. अच्छा बेस विवर आवडचे केले मग मस्त असतात. हा कलकत्त्याचे केले कशाला मोठे मोठे झाडे केले असतात आणि एकदम टेस्टी असतात. अलग अलग जाग्याची अलग अलग मतलब तासीर असते, टेस्ट असते, चव असते. काढलं दगड, थांबा मी काढतो, थांबा. खरंच गावात इतकं द्या इकडे सुकून आहे ना हो. वारो बघा, थंड थंड वारो निमरते होय, पण वारो पण थंड थंड आहे. मस्त येते वारो. हे बघा हे असे दगड आहेत, बापरे बहुत बडे. ए लुना, तू होते का आयडी साथ? चाल घरा. लुना पण आपल्यासोबत कामाला आली आहे. रिवाज जवळजवळ आपण खड्डा मारलेला आहे. आपली आता केळी निघू शकतात. तर कशा प्रकारे मी काढतो केळी, तो एक मोठा कंदमूळ असतो पहिला, त्याला ते फोक फुटलेले असतात. तर ते जपून तो मोठा जो कंदमूळ असतो त्याला दगा न होता जो फोक फुटलेला आहे तेवढंच तोडून घ्यायचं असतं आपल्याला. ते तुम्हाला दाखवतो. एकदम रान माणूस हा दिलीप आमचे, एकदम रान माणूस. भाटीत बसलेत बिंदास, किड्या मकोड्याचं पण डर नाही. ती त्या साईडने करायला
हे बघा रिवर्स. फंटॅस्टिक. हा बघा, हा ज्याला जॉईंट असतो कंदमूळ, हात कट करावा लागतं तेव्हा हा कंदमूळ परत तयार झालेला आहे. आता ह्याला नवीन नवीन फोक फुटणार. असेच नवीन नवीन ह्याला जसा वाढ होईल तसे ह्या कंदमूळला हा कंदमूळ मोठा होतो आणि हळूहळू त्याला मग केळीचे फोक फुटतात. बघितलं रिवाज, असे काढावे लागतात. नाईस, एक नंबर. नाइस, गुड जॉब. मेहनत का फल है ये. एक रोपटा निघाला आहे, आता दुसरा रोपटा करायची तयारी. बोलो कुछ. बोलो कुछ नहीं बा, ये प्लांटेशन करेंगे और ये जब बड़ा होगा तो केले देगा और बाद में इसके नीचे से और अलग अलग फने फूटेंगे, यानी और छोटे छोटे रोपटे निकलेंगे उसमें से. इंशाल्लाह, आमीन तो ये केले का यही फ़ायदा होता है, आमीन आमीन. फिर रिप्लांट कर सकते हैं उसको. हे बघा रिवाज, हा दुसरा काढलेला आहे रोप. हे बघा, ये अभी 2 हो गए हैं और बाकी है. मेहनत चालू है, चालू है. हे बघा हा रिवर्स आता मी कंदमुळापासून अलग केलेला आहे. हा एवढा भाग अलग केलेला आहे आणि खालून तुटलेला आहे. तर हा लावला की परत दुसरा केळवण तयार होतो. हे तिसरा काढलेला आहे मी. आता हे बघा, हे घ्या, निघाला आहे ते. नाही वा, निकल गया, ये भी निकल गया. हे बघा, हा चौथा केळवण काढलेला आहे बघा. आता चौथा केळवण काढलेला आहे. हे बघा, हा 5वा केळवण काढलेला आहे. 6, 7, 8. नाही ओढत नाही, मी पकडून ठेवलं फक्त. थोडा थांबा 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 थांबा. थांबा. हो गया. निकालो अभी, निकालो उसको. हे बघा रिवर्स, कंदमूल. हा जवळजवळ हा बघा एवढा गोल भाग आहे. आता 6वा काढलेला आहे. हे बघा, आणि आता आपल्याला शेवटचा एक काढायचा आहे आणि एक ठेवायचं आहे आपल्याला. रिवाज, आता मी केळीचा कोयतीने तोडलेला आहे खालचा मुळा. हे बघा, आता हा एवढा मोठा तोडलेला आहे मी. पण ह्याला मुळ्या फुटलेल्या आहेत आणि कंदमूळ मोठा तयार झालेला आहे. त्याच्यामुळे हा लावल्यावर मरत नाही. इथून जर तोडला तरी पण जगतो, इथून तोडला इकडं तोडला तरी जगतो. पण हा इथं कंदमूळ अर्धा कापला तर जगत नाही. जेव्हा ह्याला केव्हा मुळे जर फुटले, हा कंदमूळ तुम्ही लावला वरच्यावर जरा थोडा, तर ह्याला कंदमूळ म्हणजे परत रोपं फुटू शकतात. पण आता हा जो तोडलेला आहे एवढा, तर त्याचा काय दगा वगैरे होत नाही केळीला. तो आपण नवीन लावल्यानंतर हा केळ पूर्ण होणार, मोठी होते. चल. तर रिवाज, हे बघा, तो हा एक केळीचा झाड आम्ही ठेवलेला आहे. हे आता हे ठेवलेलं आहे आपण. तर हा केळीचा झाड आता मोठा होणार ह्याला खत पाणी घातल्यावर. आणि ह्याला मुळे ह्याला हे इथं तोडलेलं आहे त्याला हे सगळे इकडनं परत मुळे फुटतील आणि नवीन कोंब येणार. थांबा टाकायचं नाही ते खत पाणी टाकून. आता नाही, ते काढा, हे वाढा. तर रिवाज, आता ही माती काढलेली आहे. तर ह्याला बुंदाला पूर्ण आपण खत पाणी टाकत नाही तोपर्यंत ही माती आपण टाकू शकत नाही. तर ह्याला आपण आता खत पाणी टाकणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो. मी शेणखत टाकला होता, पण त्या शेणखताचा उपयोग आपल्याला खूप आहे. पण त्याला जर वर्षभर आपण लगातार जर पाणी घातला तर त्याला जी वाळवी लागणारी आहे ती लागत नाही. कीड लागणारी आहे, बारीक बारीक मुंग्या असतात मातीतल्या, त्यासुद्धा त्या मुळ्याला पोखरतात, त्याची वाढ होत नाही. म्हणून आपण औषध टाकावं लागतो, मुंगीचा किडीचं औषध टाकावं लागतं. आणि आता जे मी पालवी टाकणार आहे, खताचं झाड म्हणतात त्याला, ते तुम्हाला मी दाखवतो. आणलेले आता आणून ठेवलेले आहेत. ती खताची झाडं कशी असतात तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, ते खताची झाडं वरती आहेत, ते वरती दाखव. ह्या आंब्याच्या वरती बघा, त्या तिकडे ते बघ, तिकडे
ती खताची झाडं ह्या आंब्याच्या वरती दिसत आहेत ना, ती खताची झाडं आहेत. त्याचा पाला आपल्याला टाकावा लागतो इथं. ठीक आहे, आता टाकूया. रिवाज हा जो आपण आता एक केळीचा भोग ठेवलेला आहे आणि बाकीचे सर्व आपण काढले, तर त्याला खताचा प्रकार आपण आणि कसा करतो ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता जे केळी आपण लावतो ती सर्वच केळी आपण जेव्हा लावायची असतील तर ती कशा प्रकारे प्रोसिजर आहे, तर अशा प्रकारे प्रोसिजर आहे. जर शिंगापुरे नसेल जर आपल्याला शिंगापुरे लावायचे असतील झाडं तर त्याला पण तोच प्रकार आहे. आणि जे मोठी केळी असतात त्याला पण तेच प्रकार आहे. जर ती केळी जर वाढत गेली, अजून फोग जर फुटले तर ते पण काढून आपण दुसऱ्याला कोणाला तरी देऊ शकता, जेणेकरून त्याचा पण फायदा होईल. कारण केळीचे फोग हे भरपूर येत असतात, तर घट्ट असतील तर त्यातली काढून आपण दुसऱ्याला पण देऊ शकता, आपण दुसऱ्या जागेवर पण लावू शकता. ही अशा प्रकारे मेहनत आहे केळीची, तेव्हा आपल्याला ही केळी खायला मिळतात. तर आता मी ते खतं कशी टाकणार आहे तुम्हाला दाखवतो. हे परत पावडर आहे, रामबाण प्लस हे मुंगीचा पावडर आहे. ते साईडला टाकावं लागतं, किडी मुंगी वाळवी वगैरे, हे रामबाण आहे, वाळवी वगैरे लागू नये म्हणून. तर ते मी आता कशा प्रकारे टाकतो. बुंदात टाकायचं नाही, एक वीत झाडाच्या एक वीत बाहेर सर्व ते टाकायचं आहे खत पाणी आपल्याला. आणि बुंदामध्ये माती ठेवायची आहे, निव्वळ माती. हे बघा दिलीपबाईने ही रामबाण आहे. रामबाण ही किड्याचा नाश करते आणि झाडं बसतात त्यांनी. ते आता ही टाकतात बघा कशी. तर रिवाज आता आपण ती पाला टाकण्यापेक्षा किंवा पाला टाकल्यानंतर आपण शेणखत पण टाकू शकता. जर तुम्ही प्रत्येक वेळी जर दररोज 1 दिवस आड करून 4 दिवस आड करून जर झाडाला पाणी घालत असाल केलीच्या, तर ती शेणखत पण तुम्ही टाकू शकता. कारण शेणखत असा औषध आहे की त्याच्याने केळवण एकदम अजून भरभराट होते. पण त्याला जर पाणी नाही घातला तर तिथं वाळवी लागते, त्याला शेणाला जमिनीत जाते पूर्ण जेवढा शेण असेल तिथे, आणि कीड मुंगी लागते. आणि मग ते खाली बुंदा जर चावायचा खायचा प्रयत्न केला तर ते मग केळवट वाढत नाही. म्हणून शेणखत आहे हा जालिम औषध आहे. पण मी कधी कधी मुंबईला जातो 1 महिना, पाणी भेटत नाही म्हणून आता पहिलं स्टार्टिंगला मी शेणखत टाकला म्हणून ही झाडं एवढी झाली. पण मी आता शेणखत वापरणार नाही आहे, कारण मी 1 महिना मुंबईला जातो. तर केळी आपल्या आबाद राहिली पाहिजेत, वाढली पण पाहिजेत, म्हणून फक्त पाला टाकणार आहे. आणि हे पहिलं आधी कीड मुंगीचं औषध मी एक वीत सोडून साईडला मी हा औषध टाकणार आहे. ते कशा प्रकारे टाकतो बघा. तर केळीची एक वीत सोडून आपण गोल पावडर टाकलेली आहे. आणि आता आपण हा केळी हे जे खताची झाडं आहेत तर ह्याचे जे पाला आहे, हा दांडा सोडून पाला जो आहे तो पाला फक्त आपल्याला टाकायचा आहे. टाका तुम्ही पण सर्व, ठीक आहे, तिकडे टाका. आणि दांड्यासकट असं हे आपला शेंडा आहे ना तो पकडायचा आणि इथून हात ठेवून असं पूर्ण आपण पाला काढतो, लगेच निघतो. वरना असं पकडायचं, असं आणि खाली वडा. हे बघा रिवाज, हे असा पाला पकडायचा आणि वरना पूर्ण पाला निघतोय बघा. तिथली पहिला प्रॅक्टिस आहे ना नेहमीची. हे बघा, हे पूर्ण असं पकडायचा, असं पूर्ण लगेच निघतो पाला. एकदम बरोबर. बस झालं, थांबा. थोडं तजुर्बा घेता हो दिलीप भाईशी. आम्ही नाही सांग आहे ना दिलीप भाई. तर रिवाज आता पाला ठेवा थोडा. आता आपण वरती माती टाकणार आहोत. एवढा टाकताय? ह्याच्यावरती शेणखत टाकून आपल्याला टाकायचं आहे, पण मी आता टाकणार नाही. कारण का मुंबईला जातो 1 महिना पाणी घालत नाही म्हणून शेणखत टाकणार नाही मी, फक्त पाल्यावरच भागवणार. तर आता ह्याच्यावरती माती आपल्याला थोडी थोडी ओढून घ्यायची आहे. थांबा. बराबर लक्षात घ्या, आमचे दिलीप भाई कसा करतात ती बघा. दिलीप भाई, शेती करायचं क्लासेस कुठे घेतलात तुम्ही? शेतकरीच्या मुलांना शेतीची
तालीम घ्यायची गरज नसते. हो. शेतकरीची मुलं शेतकरीच असतात आणि त्यांच्या अंगात तो गुण असतो. पोरांना पेवणी शिकवायची गरज नाही. ते मच्छीवाल्यांच्या पोरांना पेवणी शिकवायची गरज नसते, तसा शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीची हे शिकवायची गरज नसते, ते अंगात असतो. बघून ते बोलतात आणि की नानांपासून त्यांनी वडिलांच्या सोबत चिक्कार शेती भाती केलेली आहे. बरोबर. आता हे झालं बघा, मारून सगळं माती टाकली ना सगळी. तर रिवाज हा केळीचं झाड आहे, ते ह्याला पूर्ण अशी माती आपण टाकून घ्यायची. आपण ज्या वेळेला पाणी घालतो तेव्हा याच्या बुंदात वतायचं नाही, साईडला ही माती माशी अशी पूर्ण निघून जाते, खाली येते. निघून जाईल. तर ही माती अशीच ठेवायची, साईडला पाणी घालायचं. बरोबर आहे. इथे वतला, गोल पाठ करून घेतला, इथे वतला की पाणी सगळीकडे फळतो. पाणी लागतो. बरोबर आहे. जाते. आता एक काम करा, मी माती टाकतो बाजूला, तुम्ही आता वरूनही मी थोडी पावडर आता टाकणार आहे. टाका. डबल लेयर. हा, डबल. आता माती टाकायची आहे ना आपल्याला. भारीच काम आहे. हा दिलीपभाई, माती ओढायची आहे ना वरती. आता त्याच्यावरती परत थोडं आपण खताचा झाडाचा पाला टाकणार आहोत. तर म्हणजे जशी बिर्याणीला डबल लेयर टाकताव ना, तशी झाडांना डबल लेयर दिलीपबाई टाकतात. दम बिर्याणी सारखा मस्त पैकी मसालो सगळ्या इकडे म्हणजे केले एक नंबर येणार आता. तर रिवाज हा जो खताचा झाड आहे ना, हे पूर्वजांनी आणलेला आहे. कारण हा पूर्ण जे कृषी विद्यापीठ तिथे हा पहिला लावला गेला. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, ह्याच्या बिया पडतात आणि ह्याचा जंगल अफाट होतो, म्हणून त्याचा त्रास पण आपल्याला भयंकर होतो या झाडाचा. कारण वाढ भयंकर असते, म्हणून लोकांनी भरपूर गावागावात जिकडं तिकडं सगळ्यांनी नेले, तिकडं बिया पडल्या आणि त्याचा प्रादुर्भाव जास्त झाला. आता शेतकऱ्याला ह्याचा त्रास व्हायला लागला या झाडाचा, कारण वाढ भरपूर आहे. जंगल असं मोठी वरपर्यंत जातं ते. म्हणून हा जेवढा असेल तर त्याला मोजकाच लहान ठेवायचा असतो, मोठा होऊन द्यायचा नाही. आणि मोठा जेव्हा लहान पालवी फुटते ती झाडांना तुम्ही घाला. हे खताचं झाड आहे, तर हे असं काढायचं आणि इन्फॉर्मेटिव्ह. हां, तेच साईडला टाकून घ्यायचं, बुंद्यावर टाकायचं नाही. ह्या बुंद्यावर टाकायचं नाही, कारण ह्याला हीट भयंकर आहे. जसं तुम्ही औषध घालणार ना, तर ह्याच्या हिटेने सुद्धा झाड मरू शकतो. म्हणून साईडला टाकायचा असतो. ते मुळ्या येतात ना, त्याला ते औषध, हे कुजल्यावर त्याचं औषध तयार होतो आणि मग ते झाडांना मिळतं. आता नासरबाई, आता थोडी इकडे माती वाढा, आता इकडे टाका ह्या पाल्यावर. आता फेका तिकडं वडा मोठ्या लांब फेका तिकडं. माती कमी आहे आपल्याला आता. नाही, हाय चिक्कार आहे. तो बांध आहे, तो बांध फोडू नका. पाणी घातल्यावर तो बांधामुळे अडतं आणि पाणी लागतं त्याला. चला बस, तो पहिल्यापासून आहे. दिलीपबाई, पाल्याला खाज आहे काय? खाज नाही याला, मला थोडी खाज वाटते. खाज नसते. दिवस आता हे झालं. आपण पाणी घातल्यानंतर बांधावर आडावा म्हणून बांध घातलेला आहे बघा. हो, पाणी थांबायसाठी, पाणी थांबण्यासाठी हे असं बांध घालून घेतलेलं आहे मी. म्हणजे हा पाणी तुंबतो आणि खोलवर झाडाला पाणी लागतो. तर अशा प्रकारे आम्ही आता केळी काढलेली आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रोसिजर कसा वाटला ते पहा. अजून आपल्याला ती रोपटी पुढे लावायची आहेत, ते दाखवणार आम्ही, ते दाखवणार तुम्हाला. हे बनवून या व्हिडिओवरती. आणि त्याचं पार्ट 2 जाईल. दिलीपबाई, हो पार्ट 1 जाईल. दिलीपबाई, तो आपण ती केल्याची की रोपटे दुसऱ्याकडे लाव, त्याचं पार्ट 2 आपण दाखवतो. व व्ह्यूअर्स ऐका ही बात. हां, आता ही पार्ट 1 आहे, जी आम्ही काढलाव रोपटे आणि एक रोपटो मुठ्ठो ठेवलाव आणि त्याचा प्रोसिजर काय आहे, खत कैसा बनवायचा झाडाला फर्टिलायझर करण्यासाठी, ताकी त्यातला केल्याची वाढ हो.
झाड वाढेल, केळवंडी येईल चांगली मोठ्यांची. कलकत्त्याशी आणलेलं झाड आहे हा. आणि आता ही झाला फर्स्ट प्रोसिजर याने पार्ट 1. आता सेकंड पार्ट 2ला तुम्हाला हे रोपटे जे काढलेले आहेत हे बघा, हे आम्ही रोपटे कसे आहेत. लावणार आहोत हे बघा, हे तुम्हाला दाखवणार आहोत. हे रोपटे खाली दाखवा. हे बघा, हम्म. हे रोपटे आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 आणि 6 रोपटे आहेत. हा इथे पण आहे एक. 7 आहेत. हा 7 बघा इथे पण एक आहे. 7 रोपटे आहेत. आणि 1 छोटा 2 आहे हा. 3 4 5 6 7. 1 2 3 4 हो 5 मोजले मी. तर हे आम्ही 7 ठिकाणी लावणार आहोत. हम्म. तर तुम्ही असेच राहा हा, व्हिडिओवर बनवून राहा. आणि मग पुढे पहा, शेअर करा आणि कमेंटमेंट द्या चांगली चांगली. हो. मला कसं वाटलं, मी जे मेहनत करतो ती मेहनत कशी वाटली. ही वर्षानुवर्ष मी मेहनत करत आलो. तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की आम्ही भरपूर भात वगैरे, नाचणी वगैरे सर्व करायचो आमच्या जागेमध्ये आईवडिलांपासून. ते आम्ही जवळजवळ नोकरीला लागायच्या अगोदर आम्ही हे सर्व करत होतो. तर तुम्ही पाहत राहा पुढं कसं कसं आम्ही काय करतोय ते. चला.